मित्रांनो चला नमस्कार, माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण रानामध्ये फिरायला आलोय। तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आज आपण रानामध्ये फिरून ना आपण ना रानातलं बाग पाहणार आहे। तुम्ही अनेक ठिकाणी फुलांचं बाग पाहिले असतील, पण आजपर्यंत तुम्ही रानातलं हे बाग पाहिलं नसेल। तर बघा, आज मी या रानातल्या बागेमध्ये उभे, तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकताय। पूर्ण हे रानातली जी रान फुले ही पूर्णपणे मस्तपैकी एकदम आता फुललेले आहेत। तुम्ही पाहू शकता बघा, माझ्या पूर्ण अवतीभोवती ना हे बघा, तुम्ही पाहू शकताय पूर्ण मस्तपैकी असं हे फुलांनी रान फुलांनी मस्तपैकी रान फुलून गेलेले। तर आज आपण अनेक रंगाची फुलं, अनेक जातीची ही वेगवेगळी फुलं आज या रानामध्ये पाहणार आहेत। तर चला मित्रांनो, माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता आपण माझ्या पाठीमागे पाहतोय, ही आहेत कारवाची फुलं। आमच्या इकडे याला कारवा म्हणतात। तर ही कारवाची फुलं तर पूर्ण निरसळ फुले आता या रानामध्ये ही पूर्णपणे फुलून आलेले आहेत ही रान फुलं। आता आपण या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे बघा, मस्तपैकी अशी निरसळ फुले तर ही बघा, एकदम भारी असं दिसणार, डोळ्याची पारणं फेडणार या ठिकाणचं पूर्ण हे रानबाग फुलून गेलेले। तर चला आता आपण अजून वेगवेगळ्या कलरची फुलं मी तुम्हाला दाखवतो। तर चला, ज्या ज्या फुलांची नाव माहिती आहेत ना मला, झाडांची, ती मी तुम्हाला सांगतोय, कारण बाकीची माहिती नाही। तर बघा, आता मी या ठिकाणी ही जी फुलं आहेत, आता बघा ही माळावरती जी फुलं आहेत ना, हे बघा, हे आता आपण फुलं पाहतोय, हे आहेत कैली बरकीची फुलं। ही कैली बरकीची फुलं आहेत। हिला कैली आपण म्हटलं, पाठीमागं मी तुम्हाला दाखवलं होतं, ही कैली बरकी झोपते नाही का दिवस बुडाल्यानंतर, तीच ही कैली बरकी। तर हे बघा, ही कैली आणि बरकी हे पिवळं फुलं, ती पिवळं फुलं मी तुम्हाला दाखवते तिची। हे बघा, ही कैली निळ्या फुलांची आणि बरकी मी तुम्हाला दाखवतो बघा। आता आपण या ठिकाणी पाहतोय पूर्णपणे रान असं फुलून गेलंय फुलांनी, मस्तपैकी असे फुलं या रानमाळावरती आता पाहायला भेटतात आपल्याला। आणि हे बघा, ही बरकी आपण कैलीचा निळा फुल पाहिला आणि हे पिवळं फुले हे बरकीचा फुले। चला आता आपण आहे ना पुढे जाऊया। तर बघा मित्रांनो, पूर्णपणे मस्तपैकी असं रान कसं आपल्याला फुलांनी मस्तपैकी फुलून गेलेलं दिसतंय। आता बघा, या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मस्तपैकी गुलाबी आणि पिवळं फुले आहेत। तर बघा, आता तुम्हाला दाखवतो मी, बघा हे बघा किती मस्तपैकी पूर्णपणे असं फुलून गेलेलं रान पिवळ्या फुलांनी। आणि हे बघा, हा भादवा, हे भादवा म्हणतोय आम्ही याला, हे भादवीचं फुले गुलाबी। आणि ही सोंडगी, ही मात्र पूर्णपणे पिवळीसर फुलं तिची, ही सोंडगी बघा कसं पूर्णपणे लाल मस्तपैकी रान असे ना फुलून गेलंय फुलांनी। चला आता आपण पुढे जाऊ। आणि या ठिकाणी सुद्धा एक फुले, हे बघा, हे सफेद फुल, हे आपल्याला माहित नाही, याचं नाव आपल्याला हे झाडाचं माहित नाही हे कोणतं फुले, पण मस्त सफेद फुले एकदम बघा भारी। तर हे बघा, आता आपण हे फुल पाहतोय, हे आहे शेळंदीचा, आम्ही याला शेळंदी म्हणतोय, काही याला रान कडदळे म्हणतात आणि काही जण याला रान हळद म्हणतात। तर हे बघा, हे आहे शेळंदीचा फुल। त्या आमच्या भागामध्ये ना मोठ्या प्रमाणामध्ये हे शेळंदीची फुलं आहेत। ही श्रावण महिन्यामध्ये ना भीमाशंकर या ठिकाणी देवाला वाहायला जातं हे फुल। हे आणि हे बघतोय आपण, हा झाड लेचुरडीचा, ही मस्त फुलं याची, ही लेचुरडी, याला लेचुरडी म्हणतोय आम्ही। हे एक झाड आहे बघा, मस्तपैकी निळं फुले याचं पण। तर मित्रांनो बघा, हे जे निळ्या फुलावाला झाड आहे ना, तर हे एक औषधी, हे बघा एक औषध आहे। तर या आज समजा आपले जर
काय दुखापत झाली, रक्त बिक्त आलं तर हे रक्त थांबवायचं काम करते. तर बघा याचं खोड आहे ना, हे असं पूर्ण आपण आहे ना असं गोळून घ्यायचं आणि याच्यातलं जे हे बघा हे असं जे निघतंय हे पूर्ण रक्त थांबवते ते. हे बघा असं असं पूर्णपणे हे करून घ्यायचं. हे बघा याचं पूर्ण बारीक बारीक हे काढून घ्यायचं. बघा मी तुम्हाला दाखवतो. आणि हे आपल्याला लागलं, हे बघा हे जे आपण पूर्णपणे ह्याची साल ती गोळून घेतलेली असते ना, ही जिथं आपल्याला लागल तिथं बसवायची. हिचं पूर्णपणे चिकटपणा असतोय तर हे पूर्ण रक्त थांबतंय. हे बघा हे औषधी, हे बघा असं पूर्ण चिकट असतंय. हे बघा तुम्ही पाहत आहे, हे बघा हे पूर्ण चिकट आहे. हे जर बसवलं तर पूर्ण रक्त थांबलं जात आहे. चला आता आपण पुढे जाऊ. याचं नाव नाही माहिती आपल्याला, पण हे पण बघा किती मस्त दिसते. बगळ मानेसारखं दिसते, एकदम भारी फुल वाटत आहे. आम्ही याला उंदरी म्हणतोय. हे बघा हे उंदरीचं फुल आहे. हे शंत्र फुल आहे, उंदरी म्हणतोय आम्ही याला. तर चला मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.